नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी चौरंग आसन बनवणार आहे. तर हे मी खणाचं कापड घेतलेलं आहे बघा, आणि याचं माप आहे 16 बाय 16. मी असं घेतलेलं आहे. माझ्या चौरंगाचं माप 16 बाय 16 आहे. तुम्ही तुमच्या चौरंगाचं माप जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि खूप छान आणि सुंदर असं साधं आणि सोपं चौरंग आसन मी बनवलेलं आहे. हे बघा 16 बाय 16 असं याचं माप घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी हे एक अस्तर पण घेतलेलं आहे. त्याच मापाचं अस्तर कट करून घेतलेलं आहे. यासाठी आता आपल्याला पानं बनवावं लागतील कडेचे. तर त्यासाठी एकदा पण पेपर कटिंग करून घ्यायची आहे. डायरेक्ट कापडावर न कापता पेपर कटिंग करून घेते मी. तर बघा 1.5 इंच घेतलेलं आहे वरचं माप, आणि उंची मी याची 7 इंच घेतलेली आहे. याच्यातही तुम्ही उंची कमी जास्त करू शकता अजूनही. जर चौरंग उंच असला तर अजून थोडे उंची पानाची जास्त घेतली तरीही चालेल. आता मी इथे 7 इंचाचं घेतलेलं आहे. असं 7 इंचाचं पान मी या प्रकारे असं कट करून घेते. याचाच मी एक आता सेट बनवणार आहे. आता हा चौरंग आसन आहे, आणि अजून एक आपण बॅकड्रॉप बनवणार आहोत, समय आसन बनवणार आहोत. तर मी याची एक व्हिडिओ तुमच्याशी आता शेअर करेन. सगळं एकत्र करायचं म्हटलं ना की मग ते होणार नाही, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी एका व्हिडिओमध्ये एक दाखवणार आहे. आता ह्या मापाचेच मी पान, खणाचे पान आणि अस्तर हे दोन्ही पण मी ह्याच मापाचे कट करून घेतलेले आहे. आणि म्हैसे 16 घेतलेले आहे, म्हणजे प्रत्येकी 4-4 लावायचे आपल्याला चारही बाजूने. अशी मी 16 पाने कट करून घेतलेले आहे. आता साईडने त्याला असं स्टिच करून घ्यायचे, आणि इथून आपण त्याला ओपन करून घेऊया, म्हणजे सुलट बाजू बाहेर काढूया त्याची. तर मी आता त्याचे एक व्हिडिओ टाकणार आहे. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं अजून, तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करीन ना की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, आणि मग तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता. तर या प्रकारे आता हे सरळ करून घ्यायचे. आता गणपती बाप्पांसाठी आपल्याला हे अशा वस्तू लागतीलच. तर त्यासाठी आतापासूनच आपण तयारी केली. आता हे बघा, याच्यावर तुम्ही इस्त्री फिरून घेतली तरीही चालेल. आणि आता याचं बरोबर सेंटर आपण काढायचं आहे, मार्क करून घ्यायचा. आणि ह्या सेंटरपासून खाली टोकापर्यंत आपण एक लेस लावणार आहोत. तर माझ्याकडे अशी एक छोटीशी, अशी जास्त ब्रॉड नाही आहे, तर अशी लेस मी इथे लावून घेते. या प्रकारे अशी स्टिच करून घ्यायची लेस. आता ह्यासारखीच मी सगळी पानं तयार करून घेतलेली आहे बघा. या प्रकारे मी 16 पानं तयार करून घेतलेले आहे. आता आपण जो मधला बेस आहे आपला चौरंगावरचा, तर तो कापड घ्यायचे. आणि एकदा काय करायचं, आपण आता ही जी पानं बनवलेली आहेत ना, तर ही व्यवस्थित अशी 4-4 आपण चारही बाजूने ठेवून घ्यायची आहे. थोड्या अंतरावर जसे ॲडजस्ट होतील त्याप्रमाणे. आणि असे सुलट बाजू खाली आणि उलटी बाजू वर असे आपण हे चारही पानं असे ठेवून, आणि इथं आपण त्याला स्टिच करून घ्यायचे. खूपच साधी पद्धत सांगितलेली, एकदम सोपी, काही अवघड नाही आहे. या प्रकारे बघा, ह्या साईडने स्टिच करून घेतलेले आहे. त्याच प्रकारे आता ह्या बाजूने पण आपण या प्रकारे असे ठेवून घ्यायचे आहे. इथे पण स्टिच करून घ्यायचं. त्याच प्रकारे आता ह्या दोन्ही साईड पण अशाच आपण पानं ठेवून स्टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण काय करायचं आहे, जे अस्तर होतं ना
ते अस्तर आपण वरतून ह्याच्यावर ठेवायचे, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि आता याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं. फक्त थोडीशी जागा ठेवणार आहोत आपण, तिथून आपण त्याला ओपन करायसाठी थोडीशी जागा ठेवायची, बाकी सगळं स्टिच करायचं. बघा, आता इथून आपण त्याला ओपन करून म्हणजे आतली बाजू बाहेर काढणार आहोत, सरळ बाजू. तर व्यवस्थित हे सगळं मी बाहेर काढून घेते. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खूप फक्त पानं बनवायला आपल्याला काय वेळ लागेल तेवढाच, नाहीतर स्टिच करायला फारसा वेळ लागत नाही. खूप लवकर बनून तयार होतं हे आसन. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून डेकोरेट करायचं असेल तर करू शकता. मला जेवढं घरी साहित्य होतं तेवढ्यामध्ये मी हे बनवलं. बघा, आता हे व्यवस्थित कोपरे वगैरे आपण काढून घ्यायचे आणि जिथून आपण सरळ केले ती थोडीशी जागा जी राहिली होती ती आपण स्टिच करून घ्यायची. एकदा तिथून आपण हे सगळे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि मग तेवढी जागा आपण स्टिच करून घेऊया. बघा, ती ओपन बाजू जी होती ती या प्रकारे अशी आतमध्ये दोन्ही साईड दाबून तिथं शिलाई द्यायची. आता याच्यावरती लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठली लावू शकता. तर या प्रकारे आता इथे अजून ब्रॉड जर असली लेस तर अजून छान दिसेल. माझ्याकडे ही लेस होती, तीच मी आता इथे स्टिच करते. आता ही चारही बाजूने आपण ही लेस अशी लावून घ्यायची. हे बघा, लेस आता मी अटॅच करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आता हे खूप प्लेन दिसतंय, तर इथे आपण एक स्वस्तिक काढणार आहोत. तर मी ती छोटी जी लेस होती ती घेतलेली आहे. या प्रकारे आता आपण याच्यावरती आपण स्वस्तिक बनवून घेणार आहोत. स्वस्तिक हे बघा, ह्या प्रकारे मी आता इथं पण स्वस्तिक बनवले आणि आता याचा लुक छान येतोय बघा. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला अजून डेकोरेटिव्ह तुम्हाला कसं बनवायचं तसं तुम्ही करू शकता. खूप साधी आणि सिंपल पद्धत आहे. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.